परत ते सगळं रिपीट करणार नाही, पण आपल्याला एक विनंती करणार आहे की आपण शिवसेनेमध्ये काम करत असताना आम्ही ज्या हेतूने ह्या निवडणुकीकडे बघतो, आम्ही निवडणूक म्हणून नाही, आपण शहराला काय देऊ शकतो या हेतूने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे. कोणालाही हरवण्यासाठी नाही, तर मालवणला जिंकवण्यासाठी आपण ह्या निवडणुकीत उतरलो. काही वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांच्या वेगवेगळ्या काही हे असू शकतात, डोक्यात काही वेगळे विचार असू शकतात की आता जसं वेगवेगळ्या पक्षामध्ये उमेदवारी का हवी, नगराध्यक्ष पद का हवं, तर मला नगरपालिकेला लुटायला मिळेल म्हणून, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही पक्ष हे नगरपालिकेकडे बघतात. आम्ही नाही. आम्हाला त्या नगरपालिकेला 21व्या शतकातली नगरपालिका बनवायची. तिकडची कामं, आता जसं नगरविकास खातं हे आमच्या शिंदे साहेबांकडे, किती जरी कोणी काही केलं तरी आपण लक्षात घ्या, मी शिवसेनेचा आमदार आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. पैसा कोण आणू शकतो त्या नगरपालिकेमध्ये, तर सर्वात जास्त चान्स आहे निलेश राणे. आणि जर इतर लोक पैसा आणू शकत नाही, फंड आणू शकत नाही, तर त्या नगरपालिकेत जाऊन करणार काय? लूटमारच करणार. आज नगरपालिकेला काय चाललंय इतर पक्षांमध्ये, आता माझं आणि सामंत साहेबांचं एका कुठल्याही विषयावर मतभेद होत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमत होतं की नाही आपल्याला शहराला चांगलं करायचं ना, तर चांगले उमेदवार शोधले पाहिजे. दुसऱ्यांचं काय चाललंय, उद्या बिलं कशी काढायची, ठेकेदार आपल्या मताची तिकडे कशी घुसवायची, कामं जी काय आम्ही आणू त्याच्यावरती आपल्याला टक्केवारी कशी मिळेल, ह्याच्यासाठीच त्यांना ती निवडणूक लढवायची आहे. त्याच्या पलीकडे त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही. घर चालवण्यासाठीच त्यांना तो निवडणुकीचा भाग लढवायचा आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की ज्या शहराने आपल्याला एक ओळख दिली, राणेसाहेब स्वतः त्या मालवण नगरपालिकेमध्ये त्यांचा जीव आहे, त्यांना प्रेम मालवणवर आहे, म्हणून आम्हाला काहीतरी चांगलं करण्यासाठी त्या नगरपालिकेमध्ये काम करायचं. आणि असे उमेदवार आपल्याला जर सगळ्यांच्या, म्हणजे ज्यांनी सहकार्य केलं, मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो की आपण उमेदवारी जरी महेशजींना भेटली असली तरी आजूबाजूला ज्यांनी सहकार्य केलं, मनाचा मोठेपणा दाखवला, मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. की राजकारणामध्ये तसं मनाचा मोठेपणा कोण दाखवत नाही. एक मनाचा मोठेपणा सन्मान्य सामंत साहेबांनी दाखवला की नाही यावेळेला निलेश आमदार झाला पाहिजे. त्यांनी हक्काची सीट त्यांनी माझ्यासाठी सोडली, मी आमदार झालो. आता तसाच महेशजी तुमच्यासाठी अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला, तुम्ही आयुष्यभर त्यांच्या ऋणातच राहिले पाहिजे. आणि आपण सगळी जी गर्दी केली आहे ती त्या गर्दीचं रूपांतर उद्या आपल्या या उमेदवाराला जिंकवण्यासाठी झालं पाहिजे, तरच याचा फायदा आहे. आपण जरी आमदार असलो तरी समोर कोण लहान नाही, आपण समोरच्याला कमी लेखू नका की आमदार आपला आहे. सामंत साहेब एका बाजूनी जोर पकडले, तर आम्ही सगळं 16-17 तास आम्ही पक्षाला देतो, काम करतो, पण आम्ही तुमच्या जीवावर पण आहे. तुम्ही जेवढं मैदानात जाऊन आपला किल्ला लढवाल, आम्ही वरतून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, द्यायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार. पण खाली जमीन सांभाळणं, मैदान सांभाळणं हे तुमचंही काम आहे. आपला उमेदवार जिंकला पाहिजे आणि अतिटतीने नाही, अटीतटीने विजय झाला अजिबात नाही, भरघोस मताने विजय झाला तर त्या विजयाला महत्त्व आहे. नुसतं जवळपास गेला आणि आपली विकेट वाचली असं नाही, केलं तर भरघोस मताने, तरच या सगळ्या ज्यांनी ह्याच्यासाठी योगदान दिलं, बलिदान दिलं या सीटसाठी, त्यांच्या सगळ्यांना आपण कुठेतरी रिस्पेक्ट देतो, इज्जत देतो असं होईल. आणि म्हणून आपल्याला उमेदवार चांगला दिलेला आहे, आपण चांगला उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडून येईल. पुढचे जे काही 20 दिवस 15 दिवस आहेत, पुढचे जे काही 15-20 दिवस आहेत, तुम्ही फक्त त्याच्यावरच लक्ष द्या की आपला उमेदवार निवडून कसा येईल. बाकी वरती आम्ही सगळं बघतो. आमचा प्रयत्न आहे 21च्या 21 सीट आम्हीच आणणार निवडून.
20 आणि बाकीच्या 20. तसं मैदान आम्ही सगळ्या बाजूनी घेरलेलं आहे. कुठल्याही पक्षातला कोणी उमेदवार समोरचा असला तरी तो भीतीपोटी काय चुकेल किंवा काय करेल ते आता त्यांच्यामध्ये वातावरण भीतीच आहे. आमच्याकडे कसं सगळं टकटकीत आहे बघा, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या झोपा वोपा व्यवस्थित लागतात, सगळं चहा कॉफी सगळी व्यवस्थित. आम्ही सगळे कारण का प्लॅनिंगनी चाललो. आमच्याकडे सामंत साहेब आहेत, बाकी सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि आता खऱ्या अर्थाने राणे साहेब आणि राणे साहेबांचं नाव कुठे खाली पडायला द्यायचं नाही ह्याच्यासाठी मनापासून लोक कामाला लागली. मनापासून शिंदे साहेबांचं कुठेतरी नुकसान होऊ नये, शिवसेनेचं नुकसान होऊ नये. एक शिवसेनेच्या प्रेमापोटी अनेक लोक इथे काम करतात, आमच्यासारखे कार्यकर्ते. नाहीतर निलेश राणे हा राजकारणातून फेकला गेला होता. राजकारणाच्या प्रवाहामध्ये परत आणण्याचं काम जर कोणी केलं तर शिवसेना पक्षाने केलं. मी 2 लोकसभा हरलो होतो, काही शिल्लक नव्हतं आयुष्यामध्ये. एक सामंत साहेबांनी साथ दिली की नाही निलेशच आमदार पाहिजे, त्यांनी मला परत मैदानात आणलं. आणि एक शिंदे साहेबांनी सांगितलं नाही निलेशलाच उमेदवारी मिळायला पाहिजे, म्हणून शिंदे साहेबांनी मैदानात उतरून आमदार ह्या सगळ्या तुम्हीच सगळ्यांनी, म्हणजे तेव्हा कुठे कुठे असाल तो भाग वेगळा आहे, पण आमचे सगळे आमच्याबरोबरचे जे राहिले आम्ही कुटुंबासारखं राहतो, पक्ष म्हणून नाही. एकदा आलात कुटुंबात तर कुटुंब म्हणून जपणार तुम्हाला. नुसतं आलात उमेदवारी दिली तुम्ही निवडून आलात म्हणून नाही. आपल्याला चांगलं काम करायचं. त्या नगरपालिकेमध्ये काम करत असताना नुसतं 21व्या शतकातलं नाही, पारदर्शक कारभार, लोकांना जो कारभार पाहिजे तो कारभार आपण दिला पाहिजे. मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही. म्हणून वेगवेगळ्या जवळपास 18 ते 21 हेड खाली आम्ही पैसे आणायचे प्रयत्न केले. जवळपास आतापर्यंत 12 हेडचे पैसे आलेले आहेत. बाकीचे जे पैसे आहेत काही ठिकाणी कर्मचारी लागणार आहेत, काही ठिकाणी फुल टाइम CO लागणार आहे, काही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या हेड खाली अनेक गोष्टी. आता जर समजा आपण 1 कोटी आणू शकलो तर माझा प्रयत्न पुढच्या वर्षी ते 5 कोटी झाले पाहिजे. नुसतं एकाचे 2 नाही, एकाचे 5 झाले पाहिजे. कारण का मागच्या 10 वर्षामध्ये मी कोणावरही टीका करणार नाही, पण मागण्यामध्ये आपण कमी पडलो. आपल्या मतदारसंघातून मागणीच मंत्रालयाकडे गेली नाही, म्हणून जे भांडावं लागतं सभागृहामध्ये ते माझ्या मतदारसंघाने कुठेही कमी केलेलं नाही. जर तुम्ही आजूबाजूला देताय तर माझ्या मालवण आणि कुडाळला पण दिलंच पाहिजे आणि ह्याच्यासाठीच भांडत राहणार. पैशामध्ये कुठेच कमी आपली नगरपालिका पडणार नाही. नगरपालिकेला जो पर्यटकांचा फुटफॉल असेल, रहदारी असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, फंडिंगचा विषय असेल, कुठलाही विषय आपण सोडणार नाही. हे शहर जागतिक दर्जाचं शहर तर झालेलंच आहे, ते टिकवण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं आम्ही करणार. कुठेही कमी पडणार नाही. अजूनपर्यंत 1 वर्ष होत आला, 1 वर्षामध्ये तुमचा आमदार कुठेही कमी पडला नाही, ना सभागृहात ना कुठेही. पुढेही तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा आपण वरतीच जाणार, खाली येणार नाही. तुम्ही फक्त सीट निवडून आणा आणि आम्ही बाकीच्या सीटांवर आमचं सगळं लक्ष आहे. 100% त्या नगरपालिकेच्या त्या बिल्डिंगवर शिवसेनेचा झेंडा लागणार म्हणजे लागणार, आम्ही लावूनच राहणार. तुम्ही सगळ्यांनी आता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जे कष्ट घ्यायचे, आता किती घ्यायचे, किती दिवस राहिलेत, ते सगळं डोळ्यात तेल टाकून तुम्हाला करावं लागेल. आम्ही जिथे जिथे करणार आहोत तिथे करणारच आहोत. आमच्याकडून जे सहकार्य आहे ते मिळणारच आहे. इथून तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आपला उमेदवार निवडून आणा आणि निवडून आणल्यानंतर त्या नगरपालिकेची सेवा करण्यासाठी योग्य उमेदवार आपल्याला पाठवावा लागेल. तो आपण पाठवू एवढंच आपल्याला विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद.